तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी अंघोळ वगैरे करून तयार झालेलो आहे आणि मला आज जायचं शेतामध्ये. शेतामध्ये जराशी चक्कर मारून यायचे. बरेच दिवस झालं गेलेलं नाही आहे. तर बघून यायचं आणि तुम्हालाही दाखवतो आमचं शेत इथं सिसामध्ये किती आहे, कसं आहे वगैरे. तिथलं पीक कसं आलं सगळं काही दाखवतो. आणि त्याच्या अगोदर ही गाडी बाहेर काढायची. गाडी अजून पण बाहेर काढलेली नाही आहे आणि आता जायचं तर मग आता बाहेर काढायला मी. हा, गाडीला नाहीये चावी, इकडं असणार आहे रूम मध्ये. तर मी अगोदर मामाची ताईला सोडणार आहे त्या शेतामध्ये आणि मग आईला सोडून मग मी आमच्या शेतात जाणार आहे. काहीतरी काम आहे आणि कामाने आई जायली शेतामध्ये काहीतरी काम करायला. तर चावी आहे तिकडं, ही बाईकची चावी. हम्म हम्म हाय, आमच्या मामाचा इथं आकडा आणि घर एकत्रच आहे आणि तपाटी मागांचं शेत पण आहे. हे कापूस लावलेलं आहे गुडघेत खाल, तरी दुसऱ्याच्या मनाने चांगला चाललेला आहे. कारण दुसऱ्याचे गुडघेत केले पण कापसा नाही येत पावसामुळं. पेरण्याही उशिरा झालेल्या येतात. तर ठीक आहे, चांगला कापूस आलेला आहे. ही गाडी इथं लावली आहे, ओमला पण सोबत घेऊन आलोय आणि इथून आता आम्ही निघणार पुढे शेतामध्ये. कारण पुढं गाडी जात नाही म्हणजे आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो. हे पुढं तिथं जायचं त्या पोलाकडं. हे आहे आमचं शेत, आम्ही इथं लावलेलं आहे ऊस. इथून असे हे जिथपर्यंत ऊस दिसतंय तिथपर्यंत इथं शेत आहे आणि आम्ही तिथं गाडी लावली आहे. त्या गाडीपासून असा वडा येते इकडून. आणि पाऊस जर जास्त आला तर कमी जास्त गुडघे इतकं पाणी तरी येतं इथं. गुडघे इतकं पाणी आरामशीर पाणी वाहत चालत आहे. ऊसामध्ये यायचं आणि हाफ शर्ट घालून यायचं म्हणजे हातावर असे हेच पडतात, निशाणच पडते त्याचे. काय करतो, इकडून येतो. भाई तरी मागच्या वर्षीची पाचटे अशीच आम्ही ठेवलेली याच्यामध्ये. कारण जर पाण्याची कमतरता भासली तर पाचटीनं बरंच काही कव्हर होत आहे, म्हणजे त्याची ओल राहते भरपूर दिवस त्याच्यासाठी. आणि यावर्षी नेमकाच पाऊस कमी आहे इकडं. आणखीन हे ओढायला साधं पाणी पण नाही आहे अजून, नद्या तर लांबच आहेत, ओढायला सुद्धा पाणी नाही आलं. शेताच्या कडीनं असाच ओढा जाते पलीकड आणि त्या झाडांपर्यंत आहे पलीकड शेत. मोठे मोठे झाड आहेत, तिथे एक जुनी विहीर आहे. आता मी इकडूनच वापस जातो. इकडून नको, आता पलीकडून पण ऊस आहेत. पलीकडून शेजाऱ्यांनी पण ऊस लावलाय, तर त्याच्यामुळे अंगावर टी शर्ट असल्यामुळे जास्त अंग कापणार. आणि आज आबाळ पण आले, आबाळ आल्यामुळे गरमी पण होईलेली. आता हे ऊस असा पिवळा दिसायलाय कारण पाऊस कमी आहे. आणि जर पाऊस जर जास्त असता आणखीन तर हे हिरवागार असतं आणि माझ्या डोक्याच्या वर असतं आणखीन जास्त. तर आता याला कांडे पण लागायला चालू झाले नाहीत अजून तेवढे. खाली दोन तीन दिसायलेत फक्त. जर पाऊस व्यवस्थित असता तर आता कांडे पण लागायला चालू झाले असते ऊसाचे. तर पाऊस नसल्यामुळे बरंच नुकसान आहे शेतकऱ्यांचा यावर्षी. हे दुसरा रस्ता आहे, ही पांधनचा. जर मी इकडून आलो असतो तरी पप्पांनी गाडी लावली तिकडून आलो असतो मी. इकडून एक रस्ता आहे आणि मी इकडून आलोय, त्याच्यामुळे गाडी इकडंच लावावी लागली मला लांब. काय मोबाईल दाखवलेत काय त्याला? मोबाईल देऊ नका, लय मोबाईल बघायला होणार आहे. ओम आणि पप्पा आता इकडून झालेत आणि मी एकटा आता इकडून जाणार, कारण मी गाडी इकडून आणली आहे. यावर्षी शेतामध्ये ऊस आहे आणि शेतात ऊस असला की जास्त काम वगैरे काहीच नसतंय. हां, पण ऊस सोडून जर दुसरं कोणतंही पीक असू द्या, कापूस असू द्या, सोयाबीन असू द्या, मग मात्र शेतात
चांगलेच कामं असतात आणि जास्त परेशानी पावसाच्या वेळेस होती. कारण त्यावेळेस त्यांना सारखं खत पाणी फवारणी हे ते चालूच असते सारखं. सगळा पाऊस पश्चिम महाराष्ट्र विदर्भकडे तिकडंच जास्त पाऊस आहे. मराठवाड्यात आलं की भरपूर पाऊस येते भरपूर, आणि नसलं की मग हे असं. पण पिकं येते थोडे थोडे, नुकसान होतंय जास्त. मग मी निघालो आता घरी. गाडी इथं लावलेली होती. मित्रांनो, मी घरी आलेलो होतो आणि घरी आल्याच्या नंतर मी सहज न्यूज बघितली. तर न्यूजमध्ये आजची सगळ्यात मोठी न्यूज तुम्हाला दाखवतोय. धर्मेंद्र प्रधान ने अपने पद से इस्तीफा दे दिया है। इस वक्त की सबसे बड़ी खबर। भाई शेवट धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा दिलेला आहे आणि सगळ्या तरुणांची जीत झालेली आहे. खूप मोठी जीत झालेली आहे.